अधिवेशन सुरू झालंय, पण अधिवेशनापेक्षा जास्त चर्चा आहे ती आता विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भात. कारण हे अधिवेशन त्याच अनुषंगानं महत्त्वाचं ठरतंय. कारण विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं आता हल्ला करणार आहेत, शाब्दिक हल्ला करणार आहेत, ते पाहता समीकरण बदलू शकतं असंही बोललं जातंय. पण या सगळ्या राजकीय गणितामध्ये जसं काही लोकसभेचं सगळं वातावरण शरद पवारांनी टाईट केलं होतं, तसंच काहीतरी समीकरण, राजकीय गणित यावेळेस विधानसभेतही पाहायला मिळतील असं बोललं जाऊ शकतं आणि म्हणूनच या सगळ्या महाविकास आघाडीच्या जागा जास्त येणार आहेत असंही बोललं जातंय. पण त्यातल्या त्यात कोणताही पक्ष सत्तेत येवो किंवा आघाडी येवो, युती येवो, काही समीकरण असलं तरी सगळ्यात जास्त जागा या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या असणार आहेत असंही बोललं जातंय. याच्या पाठीमागं काही कारणं निश्चितच आपल्याला सापडतात. ती कारणं नेमकं कोणती आहेत आणि त्या जागा निवडून आल्यानंतरचं समीकरण काय असणार आहे? मुळातच ह्या सगळ्या जागांमध्ये जवळपास 60-70 पेक्षा जास्त जागा शरद पवार गटाला मिळू शकतात. याच्या पाठीमागचं नेमकं काय गणित आहे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आता शरद पवारांनी निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर लोकसभेत जे काही डाव टाकले होते, ते जवळपास सगळेच डाव यशस्वी झाले. म्हणजे त्यांचं जर एकूण रेट पाहिला तर 10 पैकी 8 जागा म्हणजे 80% त्यांचा स्ट्राईक रेट आपल्याला दिसतो. आता या समीकरणात आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की शरद पवार यांनी सगळ्यात कमी जागा घेतल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आणि तेव्हा ते असंही म्हणाले होते, की ह्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही कमी जागा घेऊ, मात्र विधानसभेत समान जागांवर आपण बोलणी करू, असं त्यावेळेस बोलणं झालं होतं, अशी चर्चा आहे. आता अर्थातच ज्या पद्धतीनं त्यांनी बाजी मारली आहे, ती पाहता विधानसभाच्या ज्या काही निवडणुका असणार आहे, सध्याचा विचार केला तर 96चा एक आकडा जर गृहीत धरला, तर तो आकडा चर्चेत आहे. म्हणजे तिन्ही पक्ष, शरद पवार गट असेल, ठाकरे गट असेल आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष 96-96 जागा लढू शकतात, असं बोललं जातंय. आता ह्या सगळ्या जागांमधून जर आपण विचार केला तर 8 खासदार म्हणजे साधारण एका लोकसभेतून जर आपण एक साधारण आकडा काढला तर जवळपास 5 ते 6 आमदार असतात. इथंच त्यांची संख्या जवळपास 40च्या पुढे जातीये. आता वेगळं आपण काही जर गणितं पाहिली तर आता या आषाढीला म्हणजे जी काही वारी निघणार आहे, त्या वारीत स्वतः शरद पवार सहभागी होणार आहेत असं बोललं जातंय आणि याची पुष्टी स्वतः त्यांच्या पक्षाचे नेतेही करतायत. म्हणजेच काय, महाराष्ट्राच्या आध्यात्मिक सोहळ्यात स्वतः शरद पवार अ, वारीत येणं आणि तिथं ते वारीत चालणं हा महाराष्ट्रावर आणि सर्वसामान्य जनतेवर, नागरिकांवर, वारकऱ्यांवर मोठा प्रभाव टाकणारा ठरणार आहे आणि निश्चितच यामुळे त्यांच्या जागेतही मोठे वाढ होऊ शकते असंही बोललं जातंय. सोबतच स्थानिक राजकारण जे काही राहणार आहे, त्या स्थानिक राजकारणावर आतापासूनच पकड ठेवण्याचं काम ते आतापासून सुरू केलंय असं बोललं जातंय. म्हणजे व छगन भुजबळ असंही म्हणाले होते, की शरद पवार साहेब कामाला लागलेत. महायुतीने आता वेळ घालवून चालणार नाही. आपणही कामाला लागलं पाहिजे. याचाच अर्थ कुठे ना कुठे शरद पवार स्थानिक राजकारण आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करतायत आणि स्थानिक राजकारण ताब्यात घेण्यासाठी जे काही जुने लोक आहेत, त्या जुन्या लोकांची बांधणी करणं किंवा नवीन समीकरणं जोडणं, संघटना मजबूत करणं. आपण जर पाहिलं तर ज्या त्यांनी 10 जागा लोकसभेला लढवल्या आहेत, त्यापैकी जवळपास 5 ते 6 जागांवर त्यांना आयात करावं लागलं होतं. तसं समीकरण आताही दिसू शकतं. कारण नांदेड, हिंगोलीचं जर आपण उदाहरण पाहिलं तर सूर्यकांता ताई तिथून ज्या होत्या, त्यांना आपल्याकडे घेतल्यामुळं हे 2 जिल्हे जे आहेत, या दोन्ही जिल्ह्यातल्या विधानसभेचं चित्र कुठे ना कुठे बदलणार आहे आणि शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे असं दिसतंय. आता ह्या सगळ्या समीकरणात म्हणजे इंडिया आघाडी असेल, त्यानंतर स्वतःचे पक्ष असेल, महाविकास आघाडी असेल, या तिन्ही ठिकाणी सगळ्यात सिनियर आणि ज्यांच्या हातात सगळी सूत्र आहेत ते एकमेव शरद पवार आहेत. असं आत्ता सध्याच्या घडीला बोललं जातंय आणि त्यामुळे शरद पवार यांची जी काही यंत्रणा असणार आहे, प्रचार मोहीम असणार आहे, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जो भाजपाचा किंवा महायुतीचा हिंदू कॉर्नर आहे, तो हिंदू कॉर्नरला टॅकल करण्यासाठी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र धर्म असेल, वारकरी संप्रदाय असतील, ह्या गोष्टी ते आपल्या हातात घेणार आहेत. सोबतच राहुल गांधी यांनी सुरू केलेले जे काही प्रशासकीय पातळीवरच्या त्रुटी आहेत, त्याही सेंटर व्ह्यूला आणतील असं बोललं जातंय. म्हणजेच
आपण प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, स्थानिक राजकारण ह्या सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला तर शरद पवार या सगळ्यांमध्ये सरस ठरताना दिसताय. हे सगळी जर आपण बाब लक्षात घेतली तर तोपर्यंत म्हणजे येणाऱ्या 90 दिवसांमध्ये सगळं चित्र पालटलेलं असू शकतं असंही बोललं जातंय. म्हणजे नाही म्हटलं तरी जवळपास 60-70 जागा आरामशीर या शरद पवार गटाचे येऊ शकतात. कारण शरद पवार स्वतः म्हटले होते, की आम्ही जवळपास 150 ते म्हणजे 150 ते 155 जागा आजच जिंकलेलो आहे महाविकास आघाडीहून. म्हणजे त्याचा जर आपण टप्प्यात विचार केला, त्याची विभागणी केली तर निश्चित 70च्या आसपास हा आकडा जाऊ शकतो, असंही बोललं जातंय. आता खरोखर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची पुन्हा एकदा जादू चालेल का? आणि त्याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असणार आहे? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.